तुमच्या आमच्यासारखी तीही अगदी साधी होती, पण ती लढली, ती भिडली नि ती जिंकली. देऊन गेली आम्हा लेखणीची तलवार, ज्ञानाचे वरदान देऊन गेली आम्हा लढण्याची हिंमत आणि स्त्रीशक्तीची किंमत. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो फक्त इतिहास नाही, जो फक्त संघर्ष नाही, तर तो आजचा जिवंत वास्तव आहे आणि तो विषय म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातून आपल्याला कळेल की आपण किती पुढे आलो आहोत आणि अजून आपण किती मागे आहोत. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचा काळ म्हणजे स्त्रियांसाठी अंधाराचा काळ होता. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. घराच्या चार भिंतीच्या बाहेर पडणं एक गुन्हा होता आणि शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं. एक स्त्री शिकली तर तिच्या ताटात अड्या पडतात, एक स्त्री शिकली तर तिचा नवरा मरतो. अशा काळात सावित्रीबाई उभ्या राहिल्या. डोक्यावर पुस्तक घेऊन लोकांच्या शिव्या, दगड, शेण सहन करत त्या रोज शाळेत गेल्या. कारण त्यांना माहीत होतं, स्त्री शिकली तर समाज बदलेल. मग आजची स्त्री सावित्रीची लेख बदलली का? बघूया. आजची स्त्री शिकलेली आहे. ती डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, पोलीस झाली, अधिकारी झाली, शेतातही काम करते आणि आकाशातही उडते. ते चित्र पाहून वाटतं सावित्रीचं स्वप्न पूर्ण झालं असेल. पण मित्रांनो, आजची स्त्री शिकली का? आजही अनेक घरामध्ये मुलगा हवा, मुलगी नको ही मानसिकता आहे. आजची स्त्री सुरक्षितेसाठी भीती वाटते. आजही अनेक ठिकाणी तिचा निर्णय मान्य केला जात नाही. म्हणजे शिक्षण मिळालं पण समानता अजून मिळाली नाही. हेच आहे क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि आजची स्त्री. सावित्रीमाईंनी फक्त शिक्षण दिलं नाही, त्यांनी स्त्रीला स्वाभिमान दिला आणि प्रश्न विचारण्याची ताकद दिली. आजची स्त्री त्या विषयावर उभी आहे, पण समाज अजून पूर्ण बदललेला नाही. पण मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली म्हणजे फक्त जयंती साजरी करणे नाही, तर त्यांना खरी आदरांजली म्हणजे प्रत्येक मुलीला शिक्षण देणे, स्त्रियांना सन्मान, अधिकार देणे आणि स्त्रियांकडे आदराने बघणे होय. कारण स्त्री मुक्त झाली तरच समाज मुक्त होईल. जर तुम्हाला वाटत असेल की सावित्रीबाईचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सावित्रीबाई फुले म्हणजे एक इतिहास नाही, एक संघर्ष नाही, तर ती एक जबाबदारी आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्त्रियांना मान सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक घरात समतेचा विचार गेला पाहिजे. ज्या सावित्रीचे लेखी शिकलेल्या आहेत त्यांनी सावित्री म्हणजे काय, कोण होत्या सावित्रीबाई? सावित्रीबाई हे समाजाला सांगण्याची गरज आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का? या ठिकाणी मी एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. पण मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.